जेनझीने ब्रँड्सना बदलायला भाग पाडलं। एकेकाळी कंपन्या करोडो रुपये खर्च करून मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या जाहिराती बनवत होत्या। चमकदार सेट, आकर्षक डायलॉग आणि टीव्हीवर सतत दिसणाऱ्या जाहिराती म्हणजेच यशाचं सूत्र मानलं जायचं। पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे, कारण बाजारात एक अशी पिढी आली आहे जी जाहिरात पाहत नाही तर जाहिरातींना स्किप करते। ही पिढी म्हणजे जेनझी। 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेली ही पिढी मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडिया सोबतच मोठी झाली आहे। त्यामुळे त्यांना पारंपरिक जाहिरातींनी पराभूत करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय। आज जेनझी समोर एखादी जाहिरात आली तर त्यांच्याकडे निर्णय घेण्यासाठी अवघे काही सेकंद असतात। कंटेंट आवडला नाही तर एका स्वाईपमध्ये ते पुढच्या व्हिडिओकडे निघून जातात। त्यामुळे कंपन्यांना आता पहिल्याच काही सेकंदात ग्राहकांचं लक्ष वेधावं लागतं। विशेष म्हणजे जेनझीला मोठे मोठे दावे, गुळगुळीत मार्केटिंग आणि बनावट भावनिक कथा फारशा आवडत नाहीत। त्यांना ब्रँडची खरी ओळख, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा वाटतो। याच कारणामुळे अनेक कंपन्या आता सेलिब्रिटींपेक्षा सामान्य लोक, छोटे क्रिएटर्स आणि युजर जनरेटेड कंटेंटवर जास्त भर देतात, कारण जेनझीला परफेक्ट लोकांपेक्षा खरी लोक जास्त जवळचे वाटतात। पूर्वी ग्राहक एखाद्या ब्रँडकडे स्टेटससाठी आकर्षित होत होते, पण आजची पिढी ब्रँडमधून स्वतःची ओळख शोधते। त्यांना उत्पादनापेक्षा त्या कंपनीची मूल्य, पर्यावरणाबद्दलची भूमिका आणि सामाजिक जबाबदारी अधिक महत्त्वाची वाटते। म्हणूनच आज जगभरातील कंपन्या एक गोष्ट मान्य करतात, बाजार बदललेला नाहीये, ग्राहक बदललाय आणि जेनझीला समजून घेतल्याशिवाय उद्याचा बाजार जिंकणं जवळपास अशक्य आहे।